नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्हच्या सेशनला जे आपण आता 12च्या मध्यरात्री म्हणजे जेव्हा आपण सकाळी 13ला उठाल तेव्हापासून आपण 20 पर्यंत संचारबंदीचा जो निर्णय घेतला आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड आणि माझ्यासोबत आपल्या जिल्ह्याचे आणि माझे कलीग मगर साहेब SP नांदेड आहेत. आपल्याला माहीत असेल की मागच्या 5 दिवसापासून आपण एक मिशन घेतला होता महसूल विभाग, पोलीस विभाग, कॉर्पोरेशन विभागाच्या मार्फत की मिशन ब्रेक द चेन. त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, परंतु त्याचा आपल्याला बेनिफिट अवश्य भेटलेला आहे कारण आपल्या जे पॉझिटिव्ह संख्येमध्ये थोडं कमी आलेली आहे. परंतु जेवढं आम्हाला जनतेकडून अपेक्षित होतं त्याप्रमाणे जनतेकडून, नांदेडकरांकडून तेवढाच सहभाग आम्हाला नाही मिळाला. कारण एवढं फाईन करून सुद्धा लोक रस्त्यावर डबल सीट त्यांना येणं सुरूच होतं. त्यामुळे त्याचबरोबर आणि बाकी नांदेडकरांची रिक्वेस्ट होती, सगळ्या लोकप्रतिनिधींची पण रिक्वेस्ट होती की सर लॉकडाऊन झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही पण बसून सगळ्या प्रशासनाने आम्ही ॲनालिसिस केलं, त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह बेनिफिट रेशो काढला आणि आम्ही अखेर हे ठरवलं की 12च्या मध्यरात्रीपासून 8 दिवसाचा 13ला सकाळपासून 20ला रात्री 12 वाजतापर्यंत हा लॉकडाऊन आम्ही करणार आहे. याच्याबाबत काही लोकांमध्ये कन्फ्युजन होतं, तर त्याच अनुषंगाने आज ते कन्फ्युजन दूर करायला काही गोष्टीमध्ये लोकांमध्ये कन्फ्युजन होतं. काही बंद कसं राहणार, काय सुरू राहणार, काय बंद राहणार आणि लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन काय राहणार, त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो लॉकडाऊन आहे हा 12च्या मध्यरात्री, खूप लोकांना असं वाटतं की उद्यापासूनच करत आहे. 12च्या मध्यरात्री म्हणजे 12ला रात्री 12:00 ते सुरू होईल. म्हणजे 13ला जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा लॉकडाऊन सुरू होऊन राहील. त्याच प्रकारे याच्यामध्ये काय सुरू राहील, काय बंद राहील, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेस आपण सुरू ठेवलेले आहे विथ रिस्ट्रिक्शन. आणि गव्हर्नमेंट जे ऑफिसर्स राहील त्यांना फिरत असताना त्यांचे आय कार्ड घेऊन फिरावं लागेल आणि ते आय कार्ड ऑफिसच्या वेळेच्या नंतर त्यांनी ते घेऊन ना फिरावेत. ऑफिस कारण 10:15 ते 5 वाजतापर्यंत असते, त्यानंतर त्यांचं ते आय कार्ड कामात येणार नाही. त्यांना ऑफिस टाईमच्या वेळेसच फक्त जे इमर्जन्सी आहे, डॉक्टर, सिस्टर्स आणि ज्यांच्या नाईट ड्युटी आहेत त्यांनाच आम्ही अलाउड करू. दुसरं हे होतं की काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद राहणार. तर यामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या सगळ्या सेवा, हॉस्पिटल्स, मेडिकल शॉप हे सुरू राहील. परंतु मेडिकल जॉब जरी सुरू असेल तरी मी विनंती करतो सगळ्या नागरिकांना की मागच्या 5 दिवसापासून आपण हे वॉर्निंग देऊनच लॉकडाऊन करत आहोत. सगळ्यांना माहीत होतं की लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि मी अपेक्षाही करतो की सगळ्यांनी आपल्याला जे लागणाऱ्या औषधी आहेत त्या घेऊन ठेवल्या असेल. त्यामुळे फक्त ज्या इमर्जन्सीमध्ये ज्या औषधी लागणार आहे त्यासाठीच लोकांनी बाहेर निघावं आणि तुम्हाला ज्या बाकीच्या औषधी घ्यायच्या 1-1 महिन्याच्या किंवा 7 दिवसाच्या त्या आज आणि उद्या आपल्याकडे टाईम आहे ते घेऊन ठेवा. उगाच विनाकारण पुढच्या हप्त्यामध्ये उगाकारण म्हणजे औषधीच्या निमित्ताने बाहेर निघण्याची कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण निघू नका. त्यानंतर लोकांचं म्हणणं होतं की किराणा शॉप सुरू राहणार की नाही, तर किराणा शॉप बिलकुल बंद राहणार. पुढच्या लॉकडाऊन पिरियडपर्यंत किराणा शॉपही बंद राहणार, त्यांचं होलसेल मार्केटही बंद राहणार. त्यामुळे आम्ही याचा अनालिसिस केला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपला किराणा आपल्या घरी घेऊन ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पण बंद राहणार. फक्त सकाळी 2 घंट्याची मुभा आहे, ते पण हाऊस टू हाऊस त्यांना ज्यांना हाऊस डिलिव्हरी द्यायचं आहे त्यांना अलाउड केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आज मागच्या 3-4 दिवसापासून आणि उद्या पण एक दिवस आहे, आपल्या घरी आपला भाजीपाला 7-8 दिवसाचा घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्रास होणार नाही. आणि थोडक्यात जर तुम्हाला असेल तर सकाळी तुमच्या घरी हाऊस डिलिव्हरी करायला जो येणार त्याच्याकडून घ्या. त्याचप्रमाणे अजून एक मागणी होती की आपण हा जो लॉकडाऊन आहे हा गरीब जनतेला त्रास देण्यासाठी नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही जे PDS शॉप असतात, स्वस्त भाव दुकानदार जे असतात ते आम्ही सुरू ठेवलेले आहे सकाळी 7 ते 2. कारण जे गरीब लोक आहेत त्यांना सकाळी कमवून संध्याकाळी खायचं असते आणि त्यांना जे गरीब असतात त्यांना त्यांच्यासाठी आपले PDSचे दुकानं असतात ते सुरू राहणार आहे. त्यामुळे मी सगळ्या माझ्या रास्तभाऊ दुकानदाराला विनंती करतो की त्यांनी सकाळी सकाळीच त्यांना बोलून त्यांना देऊन टाका किंवा उद्याचाही दिवस आहे, उद्या दुकानं खुलं ठेवा आणि सगळ्यांना ते वाटून घ्या. शक्यतो तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये दुकान उघडं ठेवायची गरज भासणार नाही. परंतु आम्ही PDS शॉपवर बंधनं घातलेले नाही आहे, ते सुरू राहू शकतात, परंतु त्या दुकानावर गर्दी नको व्हायला. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं होतं की सर प्रायव्हेट गाडीमध्ये जाऊ शकतो का, तर मी सगळ्यांना वॉर्निंग करतो. हा संचारबंदी असल्यामुळे सेक्शन 140 असल्यामुळे कोणी पण प्रायव्हेट गाडीमध्ये बाहेर निघता कामा नाही. मग ते 2 व्हीलर राहो, 3 व्हीलर राहो किंवा 4 व्हीलर राहो, नो प्रायव्हेट व्हेकल्स विल बी अलाउड ऑन रोड. फक्त ज्यांच्याकडे पासेस आहे आणि जे इमर्जन्सी आणि ज्यांना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा SP कार्यालयामार्फत पासेस दिले आहे त्याच लोकांनी त्यांच्याच गाड्या रस्त्यावर अलाउड राहील. त्यांना पण आम्ही ठरवलं आहे की मेडिकल इमर्जन्सी आणि अदर इमर्जन्सी काही ऑफिशियल काम असेल किंवा काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तेव्हाच त्यांना पास देण्यात येईल. त्यामुळे उगाच विनाकारण लोकांनी आमच्या वेबसाईटवर जे MH पोलीसची .government.in ची जी वेबसाईट आहे त्याच्यावर उगाच तुम्ही
अप्लाय करू नका, कारण विनाकारण लोकांना पास देण्यात नाही येणार आहे. कारण आपण सिटीचे आणि जिल्ह्याचे बॉर्डर सील केलेले आहे, त्यामुळे बाहेर जाणाऱ्या लोकांना आणि आतमध्ये येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उगाच विनाकारण पाससाठी अप्लाय करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आम्ही आमच्या ऑर्डरमध्ये एक दिला आहे की गुड्सचं ट्रान्सपोर्ट म्हणजे वस्तूंचं ट्रान्सपोर्ट अलाउड राहील. परंतु मला आनंद आहे की आमच्या ट्रान्सपोर्ट संघटनेने स्वतःहून त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी प्रशासनाचा साथ देत, कारण ही जे डिमांड आहे हे नागरिकांकडून आल्यामुळे त्यांनी पण आपली मीटिंग घेतली आहे आणि त्यांनी आम्हाला लेटर दिला आहे की सर आम्ही पण तुमच्या सोबत आहे, जनता आपल्या सोबत आहे. त्यामुळे त्यांनी स्वस्फूर्तीने त्यांचं गुड ट्रान्सपोर्ट असोसिएशन बंद ठेवणार आहे. त्यामुळे रस्त्यावर एकही ट्रान्सपोर्टची गाडी दिसणार नाही आहे. त्यामुळे आमचा तो एक प्रश्न हल झालेला आहे. त्यामुळे गर्दीमध्ये अजून कमतरता येईल. आणि शेवटची एक सगळ्यात महत्त्वाची आहे की डिस्ट्रिक्ट बॉर्डर आणि सिटी बॉर्डर या पोलीस विभागामार्फत आणि आरटीओ विभागामार्फत सील करण्यात येणार आहे. त्यामुळे उगाच बाहेर निघण्याची गरज नाही आहे. नंतर आम्हाला अशी कंप्लेंट नको की सर आम्ही बाहेर आलो, आमची गाडी जप्त केली, आम्हाला फाईन केला, आम्हाला फायनान्शियल फाईन केला, आमची गाडी जप्त केली, आमच्या गाडीला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे, त्यानंतर तक्रारी वाढतात. त्यामुळे विनंती आहे, कारण आपण हे लक्षात ठेवा की हा जो लॉकडाऊन आम्ही करत आहे हा काही दंगा झाल्यामुळे, लॉ अँड ऑर्डर झाल्यामुळे किंवा काही नॅचरल आपत्ती आल्यामुळे नाही आहे, तर हा फक्त आपल्यासाठीच आहे. याला जनता कर्फ्यू सारखं घेतलं पाहिजे. मी आधीच बोलत होतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉकडाऊन इज नॉट अ सोल्युशन, सेल्फ लॉकडाऊन इज ओनली सोल्युशन. कारण तुम्हाला लोकांना असं वाटत असेल की सर हा 10 दिवस आपण लॉकडाऊन केला तर कोरोना नांदेडून चालला जाईल. हे एका लिमिटपर्यंत बरोबर आहे, केसेस कमी होईल, परंतु दिस इज नॉट द सोल्युशन. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूमध्ये साथ घ्यावं आणि प्रशासनाला साथ द्यावं. त्यानंतर शेवटची एक आहे की बँकेचं. तर आधी आपण सांगितलं होतं की बँकेमध्ये आम्ही 10 लोकांना अलाउड करू, परंतु नंतर आम्ही विचार केला जेव्हा आम्ही लॉकडाऊन करत आहोत जसंही बँक सॅटर्डे आणि संडेला बंद असतात, त्यामुळे फक्त पुढचे 5 दिवस बँका सुरू राहील, परंतु फक्त त्यामध्ये शासकीय कामं होईल, त्यांचे इंटरनल कामं होईल आणि फक्त जे गव्हर्नमेंटचे बिल्स आणि ट्रेजरीचे आहेत तेच होईल. बाकी ग्राहकांना बँकेमध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे. आणि मी बँकेची चर्चा पण केली. त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी पैसे काढून आपल्याकडे पुढच्या 1 हप्ता तरी ठेवलेले आहे आणि तसंही लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर येण्याची गरज नाही आहे. त्यामुळे पैशांची पण तेवढी खरेदी विक्री बंद राहील, त्यामुळे तेवढी आवश्यकता नाही आहे. त्यामुळे बँकेमध्ये आपण ग्राहकांना नवीन ऑर्डरनुसार ते बंदी घातलेली आहे. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते की त्याच्यामध्ये सोशल मीडियावर आणि आम्हाला टेलिफोनद्वारे माझ्या अधिकाऱ्यांना, SP साहेबांना आणि कमिशनर साहेबांना इन्क्वायरी येत होत्या की सर असं करायचं की तसं करायचं. मला असं वाटतं की हे सगळ्या प्रश्नांचे आपण क्लिअर कट आता आपल्यापर्यंत मी उत्तर दिलेले आहे. आणि अजून एकदा मी याच्यावर एम्फोसिस करतो की हा लॉकडाऊन आपल्या नांदेडकरांनी स्वतःचा आहे म्हणून आपण हे निर्धार करावा आणि हे जनता कर्फ्यू त्याच्यामध्ये आपलं पार्टिसिपेशन ठेवून पुढच्या 20 तारखेपर्यंत, येत्या 20 तारखेला रात्री 12 पर्यंत आपल्या घरीच राहून हा लॉकडाऊन सक्सेसफुल करून की आपण नांदेडकर करू शकतो आणि कोरोनाला हरवण्याची आपली हिंमत आहे हे दाखवण्याची हे सगळ्यात चांगली संधी आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की या लॉकडाऊनला प्रत्येक नागरिकांनी सपोर्ट करावा. आणि आता याच्यामध्ये हे झाल्या प्रशासकीय बाबी, याच्यामध्ये आता लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये की चेकपॉईंट कसे राहील, पोलिसांची याच्यामध्ये भूमिका काय राहील. कारण मागच्या 3 महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने खूप चांगलं काम केलेलं होतं आणि ते आताही करत आहे. आणि आता 10 दिवसामध्ये त्यांचं काय रोल राहील, त्यांचं काय स्ट्रॅटेजी राहील, त्यांचं काय ॲक्शन पॉईंट राहील, त्याकरिता मी माझ्यासोबत माझे कलिग SP मगर साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपल्या नागरिकांना की समोरचे 10 दिवस काय आपल्या पोलीस प्रशासनाची काय स्ट्रॅटेजी राहील याच्यावर थोडं प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. सर नमस्कार. आपण जे आत्ताचे जे लॉकडाऊन करत आहोत किंवा त्याला आपण संचारबंदी म्हणतो आहोत, तर या संचारबंदीमध्ये आपण यावेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा अवलंब कराल असे मी सर्वांना पहिलं आवाहन करतो. शक्यतो लॉकडाऊन हा आपण ज्या पद्धतीने जे करत आहोत हा उत्स्फूर्ततेचा एक भाग म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. लॉकडाऊन हा उत्स्फूर्त आहे, पब्लिकची यामध्ये इच्छा आहे, लोकप्रतिनिधीची इच्छा आहे, त्याचबरोबर आपल्या शासकीय किंवा ज्या विविध इम्प्लिमेंटिंग बॉडीज आहेत म्हणजे महानगरपालिका असेल, पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, त्याचबरोबर इतरही जे आमचे अधिकारी वर्ग आहे, सर्वांना वाटते की जो धोका नांदेडकरांना आता अत्यंत जवळ पोहोचतोय, ज्या पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याकडे कोविड पॉझिटिव्ह पेशंट निर्माण होत आहेत
मृत्यूचा पण काही ठिकाणी आपण पाहतायत की मागच्या काही दिवसापासून त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि हे जर आपल्याला रोखायचं असेल तर उत्स्फूर्तता आपण स्वतःहून लॉकडाऊन पाळणे हे अत्यंत महत्त्वाचं असेल असं मी मानतो. यामध्ये आपण शहरामध्ये लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने जे 2-4 विषय आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये सर्वात आता माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मोटरसायकलवरती जे फिरणारे मंडळी, आपण मागे पण यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पाहिलं आहे की मोटरसायकलवर ट्रिपल सीट, डबल सीट किंवा सिंगल सुद्धा, आता संचारबंदी असताना मोटरसायकल बाहेरच काढायची नाही, काही आवश्यकता नाही आपल्याला बाहेर फिरायची. तर त्यामुळे हा एक मुद्दा आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे की मोटरसायकलचा वापर, वाहनांचा वापर हा पूर्णपणे आपल्याला थांबवायचा आहे, घरातून बाहेर पडायचं नाही. आणि या दृष्टीने लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने आम्ही विविध ठिकाणी जी व्यक्तींच्या हालचाली आहेत, संचारबंदी याचा अर्थ असा होतो की कुणीही बाहेर येणार नाही, कुणीही आपण स्वतःहून घराच्या बाहेर पडणार नाहीत. तर हे रोखण्यासाठी आपण काही यामध्ये सुधारणा ज्या मागच्या लॉकडाऊनमध्ये होत्या त्यामध्ये सुद्धा आपण केलेल्या आहेत. आणि आज आपण जवळजवळ शहरामध्ये 20 पॉइंट्स असे नेमलेले जाणार आहेत की त्या ठिकाणाहून येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल, अशा व्यक्तींच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. या कायदेशीर कारवाईमध्ये आपण मागच्या वेळेस सुद्धा मोठ्या स्वरूपात गुन्हे दाखल केलेले आहेत, चालू यामध्ये ते चार्जशीट पण केलेले आहेत, काही लोकांना प्ली बार्गेनिंगमध्ये शिक्षा पण झालेल्या आहेत. एकंदरीत लॉकडाऊनच्या जो काल आहे यामध्ये पोलीस दलामार्फतीने कारवाई करत असताना आम्ही साथीरोग प्रतिबंधक कायदा 1897, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंडविधान 188 अंतर्गत आम्ही कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर जर वाहनांची वाहतूक असेल तर त्यामध्ये मोटरसायकल किंवा मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गतही वाहतूक करताना किंवा मोटर व्हेकलचा वापर करताना मिळून आल्या तर वाहनांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. आणि एकत्रित आपण अत्यंत स्ट्रिक्ट पद्धतीने हा लॉकडाऊन पाळण्याचा आपला मानस आहे. शहरामध्ये 20 पॉइंट्स आहेत, त्याचबरोबर शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणांच्या ठिकाणी सुद्धा आम्ही म्हणजे जे आपल्या आजूबाजूचे तालुके आहेत तर त्यांना सुद्धा कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये लोहा, मुदखेड, अर्धापूर, देगलूर या भागाकडनं जी येणारी वाहतूक आहे, म्हणजे संपूर्ण शहराकडे येणारे रस्ते आहेत, यांच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी त्या एरियामध्ये सुद्धा पॉइंट्स लावले जातील. आणि जिल्ह्याच्या ठिकाणाहून, जिल्ह्यामधून आपल्या मुख्यालयाकडे येणारे रस्ते थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अशा पद्धतीने शहरातील वाहतूक तर थांबेलच, त्याचबरोबर गाव पातळीवरती सुद्धा किंवा तालुका पातळीवर सुद्धा लॉकडाऊनचा इम्पॅक्ट कसा राहील या दृष्टीने आमचं नियोजन चालू आहे आणि ते 100% आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ. जिल्ह्याच्या बॉर्डरला आपण जे जिल्हा बॉर्डरला पॉइंट लावलेत किंवा जे डिस्ट्रिक्ट पॉइंट्स लावलेले आहेत चेक नाका म्हणून, ते सुद्धा आम्ही मागच्या काही दिवसापासून पुन्हा ऍक्टिव्हेट केलेले आहेत. विशेष करून अशामध्ये फक्त जे वाहतूक आहे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक यामध्ये असणार नाही या दृष्टीने आमचं नियोजन चालू आहे. ज्यांचे असेल ते पास शिवाय, विविध याच्यामध्ये इमर्जन्सी पास शिवाय अशी वाहतूक येणार नाही या दृष्टीने आम्ही कसून प्रयत्न करत आहोत. इंटरस्टेट बॉर्डर सुद्धा आपण या दरम्यान पूर्णपणे सील करून घेत आहोत, जेणेकरून येणारी वाहतूक आपण कशा पद्धतीने थांबवू शकू. माननीय कलेक्टर साहेबांच्या सूचनानुसार यामध्ये आम्ही विविध ठिकाणी पथके सुद्धा निर्माण केलेले आहेत आणि त्यामध्ये पोलीस दल असेल, महसूल विभाग, त्याचबरोबर RTO, स्थानिक पातळीवरचे नगरपालिका विभाग किंवा शहरामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक गाव पातळीवरती ग्रामसेवक यांना सुद्धा यामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. पण या सगळ्यामध्ये लोकांनी हा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे पाळावा आणि प्रशासनालाच नसून सर्वांनाच सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण लॉकडाऊन अत्यंत सक्सेसफुली जर आपण पूर्ण केला, पुढच्या 8 ते 10 दिवस आपण जर त्यामध्ये आपण हा वेळ आपल्या घरात पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये घातला तर निश्चितपणे ही चेन, आपण ते ब्रेक द चेन हा ऑपरेशन आता 5 दिवस केलं, तर ह्या ब्रेक द चेनमध्ये आपण ही व्हायरसची चेन ब्रेक करू आणि पुन्हा इथून पुढे जे वाढणारे पेशंट्स आहेत हे कसे कमीत कमी आपल्याला करता येतील या दृष्टीने प्रयत्न करूयात.
धन्यवाद मगर साहेब, आपण खूप चांगल्या प्रकारे जे लॉ अँड ऑर्डरचे इश्यू आहेत आणि स्ट्रॅटेजी आहे ते सांगितली आहे. मला एक विश्वास आहे की या पुढच्या 10 दिवसामध्ये एकही केस होणार नाही नागरिकांवर, अशी आपण अपेक्षा करू. आता हे आपल्याच हातामध्ये आहे की रेकॉर्ड तोडायचा की नाही तोडायचा. त्यामुळे मला विश्वास आहे की नांदेडकर वासी आहे, सगळे आपले नागरिक आहेत, ते खूप शिस्तप्रिय आहे आणि ते प्रशासनाला जर आम्ही एक हात दिला तर आपले दोन्ही हात असे देऊन आपण ते सक्सेसफुल करू असा माझा विश्वास आहे. आणि एकही केस करण्याची नागरिकांवर पाळी येणार नाही असं मी अपेक्षा करतो आणि हा सक्सेसफुली आपण लॉकडाऊन पार पाडू. त्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत, त्याचे मी 4-5 प्रश्नाचे महत्त्वाचे आहेत ते, आणि त्या प्रश्न विचारण्या सगळ्या फेसबुक आमचे व्ह्युअर्सला मी धन्यवाद देईल, त्यांनी महत्त्वाचे प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की सर ग्रामीणमध्ये पण हा लॉकडाऊन आहे का? तर मी हे क्लिअर करू इच्छितो की गावापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा लॉकडाऊन राहणार आहे. फक्त ग्रामीण भागामध्ये आम्ही शेतकाम करण्यासाठी अलाउड केलेला आहे, कारण हा पेरणीचा सीझन असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी आपल्या घरून आपल्या शेतात जावं, शेतीतून आपलं काम करून आपल्या घरी यावं. शेतीकाम अलाउड असल्यामुळे हे नाहीये की त्यांनी बाहेर फिरावं, टपरीवर जावं, इकडे जावं, कारण बाकी सगळे दुकानं बंद राहणार आहे. त्यामुळे फक्त आपल्या शेतीमध्ये जाऊन आपले शेतकामं सकाळी करून बाकी दिवसभर आपल्या घरी राहावं. दुसरा एक प्रश्न आहे की दिव्यांग जे मित्र आहे, जे दिव्यांग पब्लिक सर्वंट आहे, जे ऑफिसमध्ये जातात, त्यांना सोडायला त्यांच्या रिलेटिव्हला अलाउड आहे का? तर याच्यामध्ये आम्ही सूट दिलेली आहे. जे दिव्यांग मित्र आहे त्यांचे घरवाले त्यांना सोडायला ऑफिसमध्ये येऊ शकते, परंतु हे नाही की त्या दिव्यांग मित्राला सोडल्यावर त्या गाडीवर ते दिवसभर फिरत राहील. तुम्ही सकाळी सोडा आणि आपापल्या घरी वापस जा आणि संध्याकाळी घ्यायला या. दुसरं मी हे रिक्वेस्ट करतो की तुम्ही येण्यापेक्षा, त्याला सोडण्यापेक्षा प्रत्येक दिव्यांग मित्राचा एक मित्र त्याच्या ऑफिसमध्ये आहे, तो त्याच्या घराजवळ राहत असेल तर पुढचे 8 दिवस त्याला त्याच्या गाडीवर येऊ द्या. म्हणजे येतानाही तुम्हाला काही अडचण नाही, जातानाही अडचण नाही, आणि तुमच्या घरवाल्यांना रिलॅक्सेशन मिळेल. त्यामुळे जे दिव्यांग मित्र आहेत त्यांनी आपापल्या मित्रांच्या, जे सरकारी मित्र त्यांच्या ऑफिसमधले, त्यांच्यासोबत यावं. त्यानंतर एक प्रश्न आहे की MIDC मधील जे नाशवंत प्रकारच्या इंडस्ट्री आहे, फूड प्रोसेसिंग, दुधाच्या आणि बाकीच्या, त्या सुरू राहणार. मी ऑलरेडी आमच्या ऑर्डरमध्ये क्लिअर केलं आहे की इंडस्ट्री सुरू राहील, परंतु लेबर मुवमेंट अलाउड राहणार नाही. त्यांना राहायची, जेवायची सोय करायला पाहिजे, कारण जर आम्ही लेबरला मुवमेंट सुरू केली तर तो आम्हाला त्रास होऊ शकतो. आपल्याला मराठवाड्यामध्ये एक्सपिरियन्स आहे की इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पसरलेला आहे. आपण जर बघितलं औरंगाबादच्या MIDC मध्ये पण लेबर लोकांना पण तो कोरोनाचा पसराव झालेला आहे. त्यामुळे लेबरची मुवमेंट अलाउड करणार नाही आम्ही. त्यांना, ज्यांना इंडस्ट्री सुरू ठेवायची, त्यांनी लेबरला आतमध्येच ठेवून त्यांनी आपलं हे करावं. लेबरला सेपरेट पास देण्यात येणार नाही, हे मी आत्ताच इथं SP साहेबांच्या वतीने आणि मी क्लिअर करतो. त्यानंतर एक सोशल इश्यू आहे की ज्यांना लग्नाची परवानगी दिली होती त्यांनी लग्न तिथं ठेवायचे 50 लोकांमध्ये किंवा नाही करायचे. तर मी क्लिअर करतो की लग्न आम्ही अलाउड करणार नाही. त्यांनी दुसरी डेट घेऊन ते 20 तारखेनंतर आपली एक डेट ठेवावं आणि 50 लोकांमध्ये नंतर लग्न करावं. फक्त आम्ही जे अंत्यविधीसाठी अलाउड केलेलं आहे, कारण ते म्हणजे बॅन करणं अलाउड नाही आणि ते टेक्निकली पण डिफिकल्टी आहे, कारण आपल्याला अंत्यविधी करणं आवश्यक असते. त्यामुळे अंत्यविधी जे शासनाचे नियम आहे आणि आमचे जुने ऑर्डर आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ते अंत्यविधी पार पाडू शकता. त्यानंतर एक इश्यू आहे की बांधकाम करण्याची परवानगी आहे काय? तर आम्ही आमच्या ऑर्डरमध्ये ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की बांधकाम अलाउड नाही आहे. फक्त आणि फक्त जे मान्सूनचे रिलेटेड आहे, मान्सूनमध्ये रस्ते बनवणे, नाल्या साफ करणे, नाल्याचे बांधकाम करणे, फक्त जे मान्सून रिलेटेड कामं आहेत तेच फक्त पुढचे 10 दिवस सुरू राहील. बाकीचे बांधकाम बंद राहील, कारण आपण लेबर मुवमेंट अलाउड केलेले नाही आहे. त्यामुळे फक्त मान्सून रिलेटेड कामच आपले सुरू राहणार आहे. बाकी इतर कन्स्ट्रक्शन वर्क टोटली बंद राहणार आहे या बंदच्या काळामध्ये. त्यामुळे हे काही महत्त्वाचे प्रश्न होते आणि बाकी पण श्रोत्यांनी काही प्रश्न त्याच्यावर मांडलेले आहेत. त्याचे उत्तर आम्ही आमच्याद्वारे त्याच्यावर त्यांना रिप्लाय करू. त्यांना घाबरण्याची गरज नाही आहे. प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ. मला कसल्याही प्रकारचं नागरिकांमध्ये कन्फ्युजन नको, कारण कन्फ्युजन कॅन लीड टू प्रॉब्लेम. त्यामुळे मला असं वाटते त्यामुळे आजच्या या फेसबुक लाईव्हच्या सेशनला मी आणि SP साहेब आवर्जून आम्ही उपस्थित आहोत, जेणेकरून आम्ही आमच्या नागरिकांचे जे कन्फ्युजन आहे या लॉकडाऊनमध्ये हा क्लिअर करावा. आणि मी अजून एकदा सांगतो की हा लॉकडाऊन आम्ही आमच्यासाठी किंवा प्रशासनासाठी नाही केलेला आहे, हा आम्ही लोकांसाठी केलेला आहे. आणि याच्यामध्ये पब्लिक डिमांड पण होती आणि सगळ्यांच्या एव्हरी कॉर्नर ऑफ द सोसायटी याला मागणी करत होती. त्यामुळे आपण हा लॉकडाऊन केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्तेने या लॉकडाऊनला आपल्याला सपोर्ट द्या.
आपल्याला पुढच्या 1 हप्त्यासाठी जे पण तुम्हाला अन्नधान्य किंवा किराणा लागत आहे ते आपल्या घरी आणून ठेवा. आणि मी अपेक्षा करतो की ऑलरेडी आपले नागरिक एवढे अवेअर आहे की त्यांनी ऑलरेडी पुढच्या 10 दिवसाचं अन्नधान्य जमा करून ठेवलं असेल. त्यामुळे येत्या या लॉकडाऊनला काळामध्ये आपण आम्हाला सपोर्ट करा. सगळ्यांना सगळे मिळून आपण या कोरोनाला ज्या प्रकारे मागच्या 4 महिन्यापासून लढा देत आहे, पुन्हा एकदा जनता आणि प्रशासन आणि शासन सगळे सोबत येऊन या कोरोनाच्या लढाईमध्ये आपल्याला अजून 10 दिवस स्ट्रिक्टली लढा द्यायचा आहे. आणि मी अपेक्षा करतो की याच्यामध्ये सगळ्यांचं उत्स्फूर्त रीतीने हे राहील. आणि विनंती करतो की SP साहेबांना अजून काही नागरिकांना सांगायचं असेल आणि या लॉकडाऊनसाठी काही त्यांचं सजेशन असेल तर ते आपण मांडू शकतो. सर, यामध्ये आत्ताच कलेक्टर साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत, या सूचनांच्या आधारे आपण राशन असेल किंवा काही अतिमहत्वाच्या गोष्टी आहेत जसे अंत्यविधी किंवा इतर ठिकाणी आपण जमू शकता किंवा जाऊ शकता, त्या बाबतीत मात्र आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळावी लागेल. सर्वात महत्त्वाचं मास्कचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर 3 ते 4 फुटापेक्षा जास्त 6 फुटापेक्षा जास्त अंतर आपल्या 2 व्यक्तींमध्ये असलं पाहिजे. या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. दुसरा सर्वात महत्त्वाचा, जे बाहेर लॉ अँड ऑर्डरच्या वेळी जे बाहेर फिरतायत अशा व्यक्ती कोणतेही कार्ड किंवा आय कार्ड सोबत घेऊन फिरत नाही, ज्यांना अत्यावश्यक ड्युटी आहे. आणि पकडल्या गेल्यानंतर आम्ही औषध आणायला जात आहोत, सरकारी सर्व्हिसमध्ये आहोत आणि मग नंतर त्या ठिकाणी तुमचा वाहतूक पोलीस असतील किंवा माझे नाक्यावरचे पोलीस असतील यांच्यासोबत आपले वाद होतात. आणि दुर्दैवाने यामध्ये आपलाही वेळ जातो किंवा आपल्याला त्रास होतो, आम्हाला पण त्यामध्ये त्रास होतो. आमची काही कोणाला त्याची इच्छा नसते की त्याच्यावरती कार्यवाही करायची, परंतु आपल्याकडनं होणाऱ्या काही अशा गोष्टीमुळं त्यामुळे पासेस ज्या ठिकाणी आपल्याला अत्यावश्यक आहे ते पासेस असल्याशिवाय आपण बाहेर पडू नये अशी माझी सर्वांना नम्र सूचना आहे. इमर्जन्सी सेवा असतील, आपण संबंधित बाबतीत स्वतःहून पुढे जा आणि त्याची माहिती घेऊन त्या पद्धतीने सहकार्य मागा संबंधित विभागाला, त्या पद्धतीने आपल्याला निश्चितपणे मिळेलच. होलसेलर दुकान असतील, किराणा मालाचे दुकान असतील, हे आता आपण ऐकलंच आहे की ते पूर्णपणे बंद असणार आहेत. भाजीपाला सकाळी फक्त आपल्याला म्हणजे घरपोच मिळेल किंवा त्या पद्धतीने व्हेकल्स आपल्याकडे 9 ते 10, 11 वाजेपर्यंत येऊन ते विषय संपून जाईल. म्हणजे साधारणतः सकाळपासूनच हा लॉकडाऊन आपण यशस्वी करत आहोत आणि अशा लॉकडाऊनमध्ये आपण कुणीही बाहेर पडणार नाही, या दृष्टीने आपल्याला सर्वांना नियोजन करायचं आहे. दुसरं, जे डबल सीट जातात यांच्याकडनं जो मागच्या काही दिवसापासून आम्हाला 1-2-3 ठिकाणी धोका दिसून आला, विशेष करून बिलोली असेल, लोहा असेल, या भागातही बरेच आम्ही असे पाहिले की लोक विदाऊट मास्क फिरतायत, डबल सीट फिरतायत आणि शासनाची कोणतीही ऑर्डर पाळत नाहीत, पण यांच्यामुळे बऱ्याच लोकांना स्प्रेड झालेला आहे. तर यावेळी कोणतेही व्हेकल मुवमेंट्स आपल्याकडे होणार नाही, या दृष्टीने गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर सुद्धा याचं नियोजन होईल आणि अशा व्हेकल्सवरती अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे प्रशासनाला आपल्याकडनं निश्चितपणे सहकार्य मिळावं याचे मी सर्वांना आवाहन करतो. ज्या पॉइंट्सला आपल्याला विचारणा होईल तर त्या ठिकाणी आपण नम्रपणे सर्वांशी व्यवहार करा. शेवटी पोलीस सुद्धा आपलाच एक भाग आहे. पोलीस विभागाकडनं ज्या कारवाई होतात यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये आतताईपणा होणार नाही या दृष्टीने सूचना आमच्या कार्यालयाकडनं गेलेल्या आहेत आणि विविध ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना सुद्धा तसे सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तरी सुद्धा आपल्याकडनं सुद्धा नियम तोडून जे बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की नंतर स्पॉटवर उभा राहायचं आणि तिथून कुणाला तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन लावायचा आणि नंतर याला सोडून द्या, त्याला कारवाई काही नाही झाली पाहिजे म्हणून दबाव आणला जातो. याचा म्हणजे खरं पाहिलं तर हा खूप मोठा भंग आहे. एकतर कायद्याचा भंग आहेच, त्याचबरोबर आपण आपला जीव धोक्यात घालता आणि तिसरं पुन्हा प्रशासनावर दबाव आणतात. म्हणजे इतर लोकांना ते फार चुकीचं दिसत असतं. तर या गोष्टी आपण सर्वांनी टाळाव्यात असे माझं सर्वांना आव्हान आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अशा बाबी करू नयेत. ज्यांना माझ्या आतापर्यंतचा जो मागचा अनुभव आहे, जवळजवळ 60% आपले नांदेडकर अतिशय चांगल्या पद्धतीने लॉकडाऊन पाळतात. जवळजवळ त्यांच्या म्हणजे महिला तर खूपच चांगल्या पाळतात आणि आपले लोक पण पाळतायत.
पण जे 30-40% मुलांचा मोठ्या स्वरूपात यामध्ये बाहेर फिरणं, लॉकडाऊन कसं आहे हे पाहायला बाहेर पडून घरच्यांना जाऊन सांगणं, तर या गोष्टीमुळे तुमच्या स्वतःच्या वरती एक तर केसेस होतील, दुसरी तो काही फार मोठा शूरपणा नाही आहे की लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरल्यानंतर काहीतरी आपल्याला काय असं वेगळं आयडेंटिटी तयार होईल. तर त्यामुळे विनाकारण एखादी एकतर केस होऊ शकते अथवा बाहेर फिरल्यानंतर तुम्ही करोना घरात घेऊन जाऊ शकता. या दोनच गोष्टी आणि दोन्ही सुद्धा वाईटच होणार आहे. त्यामुळे कृपा करून प्रशासनाला सहकार्य करा. संचारबंदी ही यावेळी संचारबंदीच असेल या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. धन्यवाद SP साहेब. मला सगळ्या नागरिकांना एक सांगायचं आहे की आत्ताच SP साहेबांनी एक स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे की यावेळेची संचारबंदीच राहणार आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी हे लक्षात घ्यावं आणि आपण सगळे मिळून, कारण मला अत्यंत आनंद होत आहे की सगळे लोक आता या कोरोनाच्या बाबतीत सिरियस झालेले आहे. आणि खरं तर हे जे लॉकडाऊन आहे हे बेशिस्त लोकांसाठीच आपण ठेवलेलं आहे, कारण जे लोक शिस्त पाळणारे होते ते आधी पण आपल्या घरीच राहत होते आणि ते नियमांचे पालन करत होते. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आणि आपण सगळे मिळून हा लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा आपण हा जनता कर्फ्यू आपण हा सक्सेसफुल करू हे मला आशा आहे. आणि पुन्हा एकदा मी माझ्याकडून SP साहेबांकडून, म्युन्सिपल कमिशनर साहेबांकडून, सगळ्या विभागांमार्फत डीन, सिव्हिल सर्जन सगळे जे प्रशासन रस्त्यावर उतरून 24 घंटे काम करत आहे, आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे, त्या सगळ्यांकडून आपल्याकडून या वतीने आमच्या सगळ्या डिपार्टमेंटकडून वतीने आपल्याला विनंती करतो आणि सूचनाही देतो की या लॉकडाऊनमध्ये आम्हाला सहकार्य करून आपण चांगल्या रीतीने हा लॉकडाऊन पार पाडू आणि कोरोनाचं जे संक्रमण आहे ते कमी करण्यामध्ये प्रशासनाच्या सोबत 2 हात करून आपण या कोरोनाच्या संक्रमणाला कमी करू. त्यामुळे अजून एकदा जे सगळे फेसबुक व्ह्यूवर आमचे जे आज जुडलेले आहे आणि जे आमचं फेसबुक सेशन ऐकत होते त्या सगळ्यांना मी धन्यवाद करतो. आणि पुढच्या लॉकडाऊनसाठी सगळ्यांना मी हे सांगतो की आपल्या घरी राहूनच हा लॉकडाऊन आपण यशस्वी करून प्रशासनाला सहकार्य करावे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.